परमात्मा एक मानवधर्म परिवारमध्ये सर्व सेवकांच्या आणि सेवकिनीताईंच्या आणि बालगोपालांच्या स्वागत आहे. आज आपण बघूया मासिक चर्चा बैठक किंवा आठवडी चर्चा बैठक घेतात. त्यामध्ये ते अतिशय महत्त्वाचे जे प्रश्न आणि विचारले जातात त्याबद्दल आज आपण सर्व सेवक थोडक्यात या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. प्रश्न क्रमांक 1. परमात्मा एक सेवक आनंदधामचे उद्घाटन केव्हा झाले? उत्तर: परमात्मा एक सेवक आनंदधामचे उद्घाटन सन 2011 मध्ये झाले. प्रश्न: चर्चा बैठक ही मानव धर्माची काय आहे? उत्तर: चर्चा बैठक ही मानव धर्माची शाळा आहे. प्रश्न: श्री गरीबदास कुंभारे यांचा सेवक नंबर किती आहे? उत्तर: श्री गरीबदास कुंभारे यांचा सेवक नंबर 25 आहे. प्रश्न: श्री गरीबदास कुंभारे यांना बाबा जुमदेवजींनी कोणती उपाधी दिलेली आहे? उत्तर: श्री गरीबदासजी कुंभारे यांना बाबा जुमदेवजींनी परमात्माचा कवी ही उपाधी दिली आहे. प्रश्न: श्री गरीबदास कुंभारे यांनी महान त्यागी बाबा जुमदेवजी सोबत 9 दिवसात किती गावाचे दौरे केले होते? उत्तर: श्री गरीबदासजी कुंभारे यांनी महान त्यागी बाबा जुमदेवजी सोबत 9 दिवसात 63 गावाचे दौरे केले होते. प्रश्न: बाबांचे पहिले दिवाणजी कोण होते? उत्तर: श्री मोतीरामजी हरडे हे होते. प्रश्न: आपण कोण आहोत व कोणत्या धर्माचे आहोत? उत्तर: आपण सेवक आहोत व मानव धर्माचे आहोत. प्रश्न: रक्ताचे वचन कोणी व कसे लिहून दिले होते? उत्तर: रक्ताचे वचन श्री सोनवानी यांनी महान त्यागी बाबा जुमदेवजी समोर स्वतःच्या हातावर ब्लेडने "मी कधीही दारू पिणार नाही" असे सत्य वचन लिहून दिले होते. प्रश्न: महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानवाला कशाची ओळख करून दिली आहे? उत्तर: महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानवाला जगाचा विधाता, सृष्टीचा निर्माता, स्वयंशक्तिशाली, सर्वशक्तिमान भगवान बाबा हनुमानजीची ओळख करून दिली आहे. प्रश्न: परमेश्वरी शक्तीचे दुसरे नाव काय आहे? उत्तर: परमेश्वरी शक्तीचे दुसरे नाव दैविक शक्ती आहे. प्रश्न: परमेश्वर मानवाला कसा साथ देतो? उत्तर: मानवाने सत्य, मर्यादा, प्रेमाने वागून तत्व, शब्द, नियमाचे व बाबांच्या आदेशाचे पालन केले तसेच मानवाने चांगले कार्य कर्म केले तर परमेश्वर मानवाला साथ देतो. प्रश्न: महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानवाला कोणते कार्य करण्याची प्रेरणा दिली आहे? उत्तर: महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानवाला अंधश्रद्धा निर्मूल्य, व्यसनमुक्ती, मानव धर्म प्रचार आणि प्रसार तथा परमेश्वरी कार्य विनामूल्यात निष्काम सेवेने व त्यागाने कार्य करण्याची प्रेरणा मानवाला दिली आहे. प्रश्न: महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानवाला काय बनवले आहे? उत्तर: महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी मानवाला स्वावलंबी, निस्वार्थ आणि त्यागी सेवक बनवलेले आहे. प्रश्न: परमात्मा एक मार्गाची शिकवण काय आहे? उत्तर: शुद्ध मन, स्वच्छ शरीर, शुद्ध वागणूक, स्वच्छ कपडे, साधी राहणी, उदात्त विचार, व्यसनमुक्ती, मर्यादित कुटुंब, सत्य, मर्यादा व प्रेम आणि त्यागमय जीवन इत्यादी गोष्टीची परमात्मा एक मार्गाची शिकवण दिली आहे. प्रश्न: मानवी जीवनात दुःख कसे निर्माण होतात?
उत्तर, मानव हा कर्म आहे, कर्तव्य करणारा प्राणी आहे. जेव्हा मानव कार्य करताना चुकतो तेव्हा मानवाने केलेल्या चुकीमुळे मानवी जीवनात दुःख निर्माण होतात. प्रश्न, भगवंत मानवाला दुःखातून मुक्त कसा करतो? उत्तर, मानवाने जर स्वतःकडून झालेल्या चुकीची माफी, क्षमा भगवंताला मागितली व पुन्हा अशी चूक जीवनात कधीही करणार नाही असे सत्यवचन दिल्यास भगवंत मानवी चूक क्षमा करून मानवाला दुःखातून मुक्त करतो. प्रश्न, भगवत प्राप्तीनंतर बाबांच्या निवासस्थानी शनिवारी काय होत होते? उत्तर, भगवंत प्राप्तीनंतर बाबांच्या निवासस्थानी प्रत्येक शनिवारी सायंकाळी चर्चा बैठक, निराकार बैठक होत होती. या व्हिडिओला जर आपल्याला या व्हिडिओमधून काहीतरी शिकायला मिळालं असेल सेवकांनो या सेवकींताईंनो, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ बघायचे आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि लाईक पण करावं लागेल आणि शेअर पण करावा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला कमेंट करा कारण की तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ पाहिजेत. सर्वांना माझा नमस्कार.